गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा सद्गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री सद्गुरवे नमः। जय जय रघुवीर समर्थ, श्रीराम समर्थ। सद्गुरु चरणांना नतमस्तक होऊन आपण या सुंदर सकाळच्या मनमोहक वातावरणामध्ये सर्वजण उपासना करूनच्या श्रवणाला बसलेले आहात असं समजून आपण या निरूपणास सुरुवात करूया। बघा, वर्षातून एकदा ही गुरुपौर्णिमा आलेली आहे। गुरु शिष्याचं नातं सांगणारी ही गुरुपौर्णिमा, ही गुरुपौर्णिमा आपल्याला काय सांगत असते बरं? समर्थांनी सांगितलेलं आहे ना, आयुष्यामध्ये किती जरी कठीण प्रसंग आले तरी मनुष्यानं शिष्यानं आपल्या गुरुला कधीच विसरू नये। गुरु जो मार्गावर सांगतो ना, त्या मार्गावर शिष्यानं जावं। जरी तो मार्ग तुम्हाला कठीण वाटत असेल, पण सर्वात सोप्यात सोपा मार्ग तो असतो। जो शिष्य गुरुचा ऐकतो ना, त्याच्या जीवनामध्ये सर्व काही मिळून जातं। म्हणजे या गुरु शिष्याचं नातं आहे आपल्याला काय सांगून जातं बरं? समर्थांनी सांगितलेलं आहे ना, ज्याप्रमाणे आपण गुरु शिष्यांच्या अनेक नाती पाहिली, गुरु शिष्यांची शिकवण मनुष्याच्या जीवनामध्ये एक ऊर्जा निर्माण करत असते। म्हणजेच आजवर आपण समर्थ रामदास स्वामी छत्रपती शिवाजी महाराजांचं नातं पाहिलं, छत्रपती शिवाजी महाराज तुकाराम महाराजांचं नातं पाहिलं। म्हणजे अनेक अशी आपण नाती पाहिली। आणि हे गुरु शिष्याचं नातं आहे ना, मनुष्याच्या जीवनामध्ये ऊर्जा निर्माण करत असतं। आपण ज्या निरूपणाची सुरुवात करतो, गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा, म्हणजे काय बरं? आपण रोज जी प्रार्थना रोज म्हणतो, गुरु ब्रह्मा आहे, गुरु विष्णू आहे, गुरु महेश आहे। जर आपल्याला ब्रह्मा विष्णू आणि महेशांची प्राप्ती करून घ्यायची असेल तर गुरुच्या शिकवणीची आपल्याला भरपूर मदत होते। गुरुविना यांची प्राप्ती कधीच आपल्याला करता येणार नाही। म्हणून कधी कधी काही शिष्य असतात ना, ज्या गुरुकडून शिकतात त्यांनाच उलटसुलट बोलतात। मग तो जीवनामध्ये सक्सेसफुल होईल का बरं? कधीच होणार नाही। जे गुरुनं ज्ञान दिलेलं आहे ना, ते आत्मसात करायचं। तुम्ही जे जीवन जगता ना, त्या जीवनामध्ये शिकवण असते आणि ते जीवनच सांगत असतं की नक्की हे ज्ञान आहे ना, तुम्ही नक्की आहेत कसे। समर्थांनी सांगितलेलं आहे ना, ही गुरुची शिकवण आहे ना, आपल्याला पावलोपावली लाभत असते। जसे आपण एखाद्या जीवनामध्ये एखाद्याच्या आयुष्यामध्ये जातो, मग आपलं हे व्यक्तिमत्व सांगत असतं ना की आपण आहोत कसे। जरा आपल्या गुरुने आपल्याला व्यवस्थित शिकवलं असेल आणि ते ज्ञान आपण व्यवस्थित ग्रहण केलेलं असेल तर आपलं व्यक्तिमत्व निर्माण झालेलं असेल, तर ते व्यक्तिमत्व आपल्याला सांगतं ना की समोरचा व्यक्ती कसा आहे। तुमचं जर चारित्र्यच व्यवस्थित नसेल तर तुमचं लोक गुणगान गातील का बरं? तुम्हाला वाईटच म्हणतील ना। म्हणून गुरुचं ज्ञान आहे ना, ते कोणत्याही शिष्याला सोन्यापेक्षाही मोठं असतं। म्हणूनच समर्थांनी सांगितलेलं आहे, ही गुरुची शिकवण आहे ना, मनुष्यानं जीवनामध्ये निरंतर चालू ठेवावी। बघा, एका उदाहरणाद्वारे स्पष्ट करूया। एका आश्रमामध्ये एक गुरु आणि शिष्य राहत होते। गुरु आपल्या शिष्यावर खूप जास्त प्रेम करत होते आणि शिष्यसुद्धा आपल्या गुरुवर तेवढंच प्रेम करायचा। पण गुरुजींचा विद्यार्थी हा एक आळशी शिष्य होता। तो कोणत्याही कामाला पुढे ढकलत असे। आश्रमात गुरूंनी सांगितलेल्या अभ्यासाला उशिरा करत असे। कधी कधी तर अभ्याससुद्धा तो करत नसे। यामुळे त्याच्या गुरुजींना त्याच्या भविष्याची चिंता वाटत असे आणि गुरुजी नेहमी त्याच्या विषयी चिंतेमध्ये राहत असत। कारण गुरुजींना माहीत होतं की हा आळशी मनुष्याला जीवनात अपयशाचा सामना करावा लागू शकतो। या गोष्टीचं गुरुजींना चांगल्या प्रकारे ज्ञान होतं।
म्हणूनच त्यांनी आपल्या शिष्यांच्या भविष्याच्या वाटणाऱ्या त्या चिंतेला सोडवण्याचा प्रयत्न करण्याचं ठरवलं. एक दिवस ते गुरुजी आपल्या शिष्यांजवळ जातात आणि त्याला एक चमत्कारी दगड देत सांगतात की मी 2 दिवसांसाठी बाहेरगावी जात आहे आणि 2 दिवसानंतर मी परत येणार. आणि त्याच्या हाती एक चमत्कारी दगड देत सांगतात, या दगडाला तू कोणत्याही लोखंडाच्या वस्तूला जर लावलं ना तर त्या वस्तूचं रूपांतर सोन्यामध्ये होईल. तुला या वस्तूचा उपयोग करून जीवनात मोठं व्हायचं असल्यास ही तुझ्याजवळ एक चांगली संधी आहे. म्हणून तू 2 दिवसामध्ये या वस्तूचा वापर करून घे आणि त्यानंतर मला ती वस्तू परत कर. आणि तेथून निघून जातात. शिष्य त्या वस्तूला मिळाल्यामुळं खूप आनंदित होतो, पण आळशी असल्यामुळं त्यानं त्याचा पूर्ण दिवस फक्त हा विचार करण्यामध्ये गमावला की त्याच्याजवळ किती सोनं येणार, तो किती श्रीमंत बनणार. एवढा श्रीमंत बनणार की त्याला पाणी प्यायला सुद्धा एका ठिकाणावरून उठावं सुद्धा लागणार नाही. त्याच्या सभोवताली नोकर चाकर असणार, गाडी बंगला असणार, सर्व गोष्टींची स्वप्ने तो रंगू लागला. या गोष्टीचा तो विचार करत करत पहिला दिवस असाच निघून जातो. त्यानंतर दुसऱ्या दिवशी तो उशिरा उठतो आणि विचार करतो की आजचा दिवस आहे ना तो माझ्याजवळ आहे आणि आज मी जेवण केल्यानंतर बाजारात जाऊन बरेचसे सामान विकत घेणार आहे, त्याला सोन्यात बदलवणार. असा विचार करत तो आरामामध्ये उठून तयारी करतो आणि पोट भरून जेवण करतो. पोटभर जेवल्यानंतर त्याला झोप येते आणि एवढी गाढ झोप लागते ना की त्याला सरळ संध्याकाळी जाग येते. तो उठतो आणि बाजाराकडे धाव घेतो. बाजाराकडे धाव घेता घेता मध्येतच त्याला बाहेर गावावरून परत येताना त्याचे गुरुजी भेटतात. तेव्हा गुरुजी त्याला म्हणतात, बरं झालं तू इथे भेटलास, मी तुझ्याकडेच येणार होतो. तुला दिलेला तो चमत्कारी दगड कुठं आहे बरं, तो मला परत कर. तेव्हा शिष्य गुरुजींना म्हणतो, गुरुजी फक्त 1 दिवस आणखी मला तो चमत्कारी दगड वापरायला द्या. पण त्यावर गुरुजी आपला नकार देतात आणि त्याच्या हातून तो दगड परत घेतात आणि त्या शिष्याचं श्रीमंत बनण्याचं स्वप्न भंग होतं. आपल्या आळशीपणावर त्याला पश्चाताप होतो आणि तेव्हा तो ठरवतो की जीवनात कधीही आळशीपणा करणार नाही, कधीही कामचोरपणा करणार नाही आणि जीवनात एक चांगला व्यक्ती बनण्याचा निर्णय घेतो. बघा, समर्थांनी सांगितलेलं आहे ना, याच प्रकारे जीवनसुद्धा आपल्याला बरेचशा संध्या देत असतं. आपल्याला त्या ओळखता येत नाही. म्हणूनच जीवनात आळसाला दूर सारून प्रयत्न आणि योग्य दिशेनं मेहनत केली तर आपल्याला यश प्राप्त होण्यासाठी अधिक संधीसुद्धा मिळतील ना. पण हे आपल्या लक्षात येतं का बरं? समर्थांनी सांगितलंच आहे ना, जर आयुष्यामध्ये सर्वश्रेष्ठ बनायचं असेल तर या आळसाला आपण नष्ट करायला हवं. आणि हा आळस नष्ट होईल कधी बरं? जेव्हा आपण उपासनेला सुरुवात करू. कारण ही उपासना आहे ना प्रत्येकाच्या जीवनामध्ये घडायला हवी. जेव्हा 2 वेळची उपासना आपल्या जीवनामध्ये रोज घडेल ना तेव्हा आपल्याला भगवंताची प्रचितीसुद्धा येऊन जाईल. म्हणून आज गुरु शिष्याचं नातं आहे ना एवढं घनिष्ठ आहे की समर्थांनी जेव्हा कधी कधी स्वप्नामध्ये दर्शन देतात, समर्थ आम्हाला पूर्ण प्रश्नावर उत्तरंसुद्धा देतात. आमच्या जीवनातील प्रश्न आहे ना आम्हाला न सांगता सोडवतात. एवढी कृपा कोणाची होईल का बरं आपल्यावर? बघा, तुम्ही विचार करा. तुमच्या जीवनामधले मागची गुरुपौर्णिमा आठवा आणि मागच्या गुरुपौर्णिमेच्या नुसार आजची गुरुपौर्णिमा आठवा. तुमच्या जीवनामध्ये नक्कीच फरक पडलेला असेल. म्हणून जो उपासनेला महत्त्व देतो ना, श्रवणाला महत्त्व देतो, त्याच्या जीवनामध्ये नक्कीच परिणाम घडलेला असेल. म्हणूनच समर्थांनी सांगितलेलं आहे, या कलियुगामध्ये रामनाम आहे ना ते रामनाम तुमची इच्छा पूर्ण करणारं आहे. म्हणजे या रामचरित मानसमध्ये तुळशीदासांनी सांगितलेले हे रामकथा ऐकण्याचे फायदेसुद्धा आहेत.
कधी कधी आपण काय करतो बरं? बघा, माझाच धर्म श्रेष्ठ, माझाच सर्वश्रेष्ठ, हा मीपणा, हा अहंकार एवढा विकोप्याला जातो ना की आपण आपली भक्ती विसरून जातो. आपण आपल्या जीवनामध्ये पुण्य कमवण्याचं विसरून जातो. तुलसीदासांनी सुद्धा या रामचरित्र माणसामध्ये म्हटलं गेलेलं आहे की रामाचं नाव घेण्यापेक्षा मोठं काहीही नाही. या रामाचं नाव घेतल्यानं मोठी पापे सुद्धा नष्ट होतात. कलियुगात रामाचं नाव म्हणजे कल्पतरूसारखं आहे ना. आणि कल्पतरू म्हटलं तर आपल्याला कुणाची आठवण येते बरं? दत्तगुरूंची आठवण आल्याशिवाय राहत नाही. म्हणून तुळशीदासांनी भगवान श्रीरामांच्या या गुणांचं वर्णन केलेलं आहे, ज्यामध्ये त्यांनी म्हटलेलं आहे, मर्यादा पुरुषोत्तम श्रीराम यांच्या बाळपणापासून ते राजा होईपर्यंत घटनांचं सुंदर वर्णन केलेलं आहे. तुळशीदासांनी म्हटलेलं आहे ना, रामाचं नाव घेण्यापेक्षा मोठं काहीही नाही. रामाचं नाव घेतल्यानं मोठमोठी पापे सुद्धा नष्ट होतात. त्यांनी कलियुगामध्ये हे रामनाम आणि रामकथेचा महिमा सांगितलेला आहे. रामनामाचा जप केल्यानं हनुमानजी प्रभू रामाचे सर्वात मोठे भक्त बनले. काशीच्या राजाशी संबंधित प्रसंगावरून हनुमानजींनी आपले नाव रामापेक्षा मोठा असल्याचं सांगितलेलं आहे. म्हणजे कलियुगातील रामकथा ऐकल्यानं माणसाच्या मनोकामना पूर्ण होऊ शकतात. म्हणजे या इच्छा पूर्ण करणाऱ्या या कामधेनू गायीसारखी आहे. तर श्रेष्ठ लोकांसाठी एक सुंदर संजीवनी सुद्धा असू शकते. म्हणून समर्थांनी सांगितलेलं आहे, पृथ्वीवरील सुगंधी नदीसारखी म्हणजे रामकथा आहे. ती माणसाला जन्म मृत्यूच्या भयापासून मुक्त करते. ते लोकांच्या मनातील संभ्रम दूर करण्यामध्ये सक्षम आहे. म्हणून समर्थांनी सुद्धा सांगितलेलं आहे ना, आपल्या जीवनामध्ये जरा आपल्याला रामरूपी या नावेतून जायचं असेल तर उपासनेला महत्त्व द्यायला हवं. आपल्या जीवनामध्ये हे गुरु शिष्याचं नातं आहे ना, जर तुमचा दृढ विश्वास आणि श्रद्धा असेल, जर भगवंताला तुम्ही नतमस्तक होऊ शकता, तर तुमच्या जीवनामध्ये येणारा काळ आहे ना, तो तुमच्या जीवनात आनंद निर्माण करणारा आहे. पण मनुष्य मात्र या क्षणिक सुखाच्या पाठीमागे लागत असतो. मग तो काळ त्याचा चांगला येईल का बरं? म्हणून या क्षणिक सुखापासून दूर व्हा. कारण जोपर्यंत या क्षणिक सुखापासून तुम्ही दूर होणार नाहीत ना, तोपर्यंत तुम्हाला प्रचितीसुद्धा येणार नाही. म्हणूनच समर्थांनी सांगितलेलंच आहे ना, ज्यांना स्वतःचं मन नियंत्रित करता येत नाही ना, त्यांच्यासाठी ते काम म्हणजे शत्रूंनी केलेल्या कामासारखं आहे. म्हणूनच स्वतःचं मन नियंत्रित कधी होईल बरं? जेव्हा 2 वेळची उपासना करेल, जेव्हा मनुष्य ब्रह्ममुहूर्तावर उठेल. कारण हे मन आहे ना, हे मन ब्रह्ममुहूर्ताशिवाय एकाग्र होत नाही. म्हणून ब्रह्ममुहूर्तावर उठायची गरज आहे. आणि आजचा मनुष्य ब्रह्ममुहूर्तावर उठत नाही, म्हणून त्याला आजार जडलेले असतात. ब्रह्ममुहूर्तावर उठत नाही, रात्री लेट झोपतो, सकाळी लेट उठतो. मग त्याच्या जीवनामध्ये भक्ती निर्माण होईल का बरं? कारण हे मन जर शुद्ध आणि सात्विक असेल ना, तर आपली भक्तीसुद्धा चांगली होते. पण मनच जर चांगलं नसेल तर भक्तीमध्ये मन लागेल का बरं? कधी कधी बघा, या लेट उठण्याचं कारण काय बरं? आपण जेव्हा उपासनेला बसतो ना, तेव्हा आपल्या जीवनामध्ये आळस निर्माण होतो. आणि हे आळस पापाचं कारण आहे. आपल्या जीवनामध्ये जर जास्त पाप होत असतील तर हे पापामध्ये या उपासनेमध्ये हा आळस निर्माण होत असतो. म्हणून या आळसाला आपण नष्ट करायचं असेल तर ब्रह्ममुहूर्तावर उठायची सुरुवात करा. ब्रह्ममुहूर्त आहे ना, तुमच्या जीवनामध्ये नवचैतन्य निर्माण करील. आणि हा योग आता आलेला आहे ना, हा गुरुपौर्णिमेचा हा योग आलेला आहे. गुरुच्या आपण नतमस्तक होऊन गुरुकडून आपण शिक्षा घेतली पाहिजे. जे लोक बुद्धीने विचार करायचा सोडून भावनेमध्ये वाहत जातात, त्यांना कोणीही मूर्ख बनू शकतो. म्हणून आपल्या गुरुचं ऐका. जर आपण गुरु परंपरामध्ये लाभलो ना, तर आपल्या जीवनामध्ये
खूप चांगल्या गोष्टी घडू लागतील. कोणी काहीही बोललं तरी स्वतःला शांत ठेवायची सुरुवात करा. कारण ऊन कितीही कडक असलं ना तरी समुद्र आटवू शकत नाही. बघा, तुम्ही कधी पाहिलं आहे का? कधी विचार केला आहे का? एवढा ऊन भयंकर पडतो तरी समुद्र कधी तुम्ही आटलेला पाहिला आहे का? नाही आटू शकत. कारण भगवंताची व्याप्ती एवढी मोठी आहे ना की तो चराचरामध्ये भरलेला आहे. अशी जागा नाही जिथे भगवंत नाही. म्हणून कोणतीही व्यक्ती त्याला पाहिजे ते बनू शकते जर तो विश्वास आणि त्या गोष्टीसाठी प्रयत्न करत राहील. पण मनुष्याचा विश्वास मात्र असतो का बरं? जेव्हा कोणी तुमचा हात आणि साथ देणं सोडून देतं ना त्यावेळी देव तुमचं बोट पकडण्यासाठी कोणाला पाठवतो बरं? त्याचं नाव आहे श्रीकृष्ण, त्याचं नाव आहे भगवंत. म्हणून वेळेच्या आधी मिळालेल्या वस्तूंची किंमत नसते आणि वेळ निघून गेल्यानंतर मिळालेल्या वस्तूला आहे ना कधीच महत्त्व नसतं. म्हणून आपल्या जीवनामध्ये या शरीरामध्ये प्राण आहेत ना तोपर्यंत भगवंताची सेवा करा, भगवंताची भक्ती करा. तुमच्या जीवनाचा खरा अर्थ आहे ना या भगवंताच्या भक्तीमध्ये आहे. जर आपण भगवंताचं नामस्मरणच घेतलं नाही तर आपल्या जीवनामध्ये शांती निर्माण होईल का बरं? कधीच होत नाही. म्हणूनच समर्थांनी सांगितलेलं आहे, भगवद्गीतेमध्ये सुद्धा वर्णन आलेलं आहे, जिथे तुम्हाला कोणीही इज्जत देत नाही अशा ठिकाणी थांबणं चुकीचं. मग ते कोणाचं घर असू द्या किंवा कोणाचं मन असू द्या. पण मनुष्य मात्र जिथे इज्जत भेटत असते ना तिथे तो कधीच जात नाही. पण जिथे त्याला इज्जत मिळत नाही तिथे तो वारंवार जातो. हे असं का होतं बरं? कारण आपण भक्ती मार्गामध्ये नसतो. आपल्या मनाला सांगणारं कोणी नसतं, आपल्या मनाला अडवणारं कोणी नसतं. आपणच आपले राजे, मग आपले निर्णय चुकणारच ना. म्हणून आपल्याला समर्थ विचार काय सांगत असतात बरं? प्रत्येक मनुष्यानं सर्वांना बरोबर घेऊन जीवन जगलं पाहिजे, त्यातच खरा आनंद आहे. आणि हा आनंद आहे ना आमच्यामध्ये सर्वाभूती भरलेला आहे. हे गुरु शिष्याचं नातं आहे. आम्हाला न कळता न काही गोष्टी हे करता सर्व प्रश्नांची उत्तरं आम्हाला मिळत आहेत. आमच्या गरजा, आमचे दुःख सर्वस्व आम्ही भगवंतावर सोपून दिलेलं आहे. जो भगवंत करेल ना तीच पूर्व दिशा. आपण कितीही कमावलं ना तरी सगळं खालीच राहणार आहे. कोणी बरोबर नाही नेऊ शकत. अगदी बरोबर आहे ना, खरंच आपण सर्व इथेच ठेवून जाणार आहोत. पण तरीही खाली आहे तोपर्यंत जगण्यासाठी काहीतरी लागतंच ना. आपल्या प्राथमिक गरजा असू द्या, काही हाऊस मौज, काही किंवा ऐश करायचं म्हटलं ना तरी पैसे लागतात. आजच्या या नवीन जीवनामध्ये असा हा ऐश करणं हा शब्द आहे ना तो भरपूर वेगळाच निर्माण झालेला आहे. म्हणजे गरजेपेक्षा जास्त पैसे कमवण्याच्या नादामध्ये आपण जीवनाचा आनंद घ्यायचा विसरून जातो. आपलं कुटुंब, नातलग, परिसर इकडे आपले लक्ष नसतं आणि माणुसकीनं वागायचं सुद्धा आहे ना आपण विसरून गेलेलो आहोत. म्हणूनच जीवनामध्ये जे कमवायचं होतं ना ते राहूनच गेलं. तो आनंद गमावला असे शेवटी जाताना म्हणायची वेळ येणार नाही याची प्रत्येकाने काळजी घ्यायला हवी. म्हणजे समर्थांना आपल्याला सांगितलेलं आहे की मनुष्याचा अंतिम काळ येतो आणि त्याला सर्व काही आठवायला लागतं. आपण जीवनामध्ये किती किती दुःख निर्माण केलेलं आहे. आपण स्वतःच्या चुकांमुळे दुःख निर्माण केलेलं आहे. जर मी या जीवनामध्ये जर सुख निर्माण केलं असतं, जर भक्ती केली असती, 2 वेळची उपासना केली असती तर माझ्या जीवनामध्ये समाधान प्राप्त झालेलं असतं. बघा, काही माणसं असतात ना ज्याप्रमाणे आंधळ्याला आरशाची आणि बहिऱ्याला संगतीची किंमत नसते त्याप्रमाणे विश्वासघातकी माणसाला स्वार्थापुढे कशाचीही किंमत नसते. आपण आपल्या स्वार्थापायी दुसऱ्याच्या जीवनामध्ये दुःख निर्माण केलं. आपण आपल्या भक्तीपायी दुसऱ्याच्या जीवनामध्ये दुःख निर्माण करत असाल तर आपल्या भक्तीचा काही फायदा आहे का? अजिबात नाही.
आपण जर भक्ती करायची झाली ना, तर दुसऱ्याच्या जीवनामध्ये सुख निर्माण जर होत असेल ना, तर ती भक्ती योग्य मार्गावर आहे. पण तुमच्या भक्तीमुळे दुसऱ्याच्या जीवनामध्ये अडचण निर्माण होत असेल, तर ती भक्ती अयोग्य मार्गाची आहे. म्हणून आपला गुरु महत्त्वाचा आहे. जर आपला गुरु महत्त्वाचा का बरं? जर आपला गुरु चांगला असेल तर शिष्यसुद्धा चांगला होतो. म्हणजे काय बरं? म्हणजे दोन विद्यार्थी दोन वेगवेगळ्या शाळेमध्ये शिकत असतात. बघा, दोघांचं वय 10-10 वर्ष, पण एका शाळेमध्ये गुरुजी चांगले आहेत, हुशार गुरुजी आहेत, आणि एका शाळेमध्ये गुरुजी आहेत. म्हणजे त्यांना जर गुरु चांगला असेल तर शिष्यसुद्धा चांगला होत असो. म्हणजे काय बरं? म्हणजे जीवनामध्ये जर आपला गुरु चांगला असेल ना, तर शिष्यसुद्धा चांगला होईल. म्हणून गुरु चांगला असणं गरजेचं आहे. आजच्या या कलियुगामध्ये आपण पाहत असतो की या गुरु एवढे निघालेले आहेत की नक्की कोणत्या गुरुवर विश्वास ठेवावा हा सुद्धा प्रश्न निर्माण झालेला आहे. पण समर्थांनी सांगितलेलं आहे ना, या विश्वामध्ये जर आपल्याला गुरु आहे ना, तर सद्गुरू आईशिवाय गुरु दुसरा कोणी सापडणार नाही, समर्थांशिवाय दुसरा गुरु कोणी सापडणार नाही. कारण का बरं? कारण आपण इतिहास बघा. इतिहास हा असं सांगतो की जीवनामध्ये जर गुरुच्या पायावर पाऊल ठेवून चाललं ना, तर आपल्या जीवनाचा समाधानच निर्माण होणार आहे. आपल्या जीवनामध्ये आपण काहीतरी निर्माणच करणार आहोत, पण आपला गुरुच व्यवस्थित नसेल, गुरुच आपला चुकीच्या मार्गावर असेल, तर आपल्या जीवनामध्ये दुःख निर्माण झाल्यासारखं राहील का बरं? म्हणून समर्थांनी सांगितलेलं आहे, या जीवनामध्ये कोण कधी कोणाला फसवेल ना, हे सांगता येत नाही. म्हणून शिव्या किंवा ओव्या, शाप किंवा आशीर्वाद, निंदा किंवा स्तुती, सुख दुःख यापैकी जे आपण दुसऱ्याला देऊ ना, ते न चुकता परत आपल्याकडे येतं. हा चैतन्य शक्तीचा स्वभाव धर्म आहे, म्हणजे निसर्गाचाच नियम आहे. जर आपण चुकीचं शिकलो तर आपण चुकीचंच दुसऱ्याला सांगू, आणि जर आपण चांगलं शिकलो तर आपण चांगलंच सांगू ना. म्हणून या जीवनामध्ये जर आनंद निर्माण करायचा असेल ना, तर समर्थ विचारांमध्ये या. आणि या गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपल्याला सर्वांना ब्रह्ममुहूर्तावर उठायचं आहे. आणि ब्रह्ममुहूर्तावर उठून बघा, त्या दिवशी प्रथम आपण जेव्हा ही उपासना करू ना, हे उपासनेचं फळ तुम्हाला नक्कीच मिळणार आहे. नंतर उपासना झाल्यानंतर बघा, आपल्या घरामध्ये आपले मातापिता असतील, मातापिता जर हयात असतील ना, तर मातापित्यांचे बघा पाण्यानं त्यांचे पाय धुवा आणि त्यांना नमस्कार करा. आणि हे पुण्य आहे ना, तुम्हाला जन्मोजन्मी लाभणार आहे. तुमच्या मुळामध्ये बुद्धी कमी असेल, तुमच्या मुळामध्ये काही क्षमता कमी असेल, जो गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपल्या आईबापाचे पाय धुईल आणि दर्शन घेईल ना, त्याच्या जीवनामध्ये कधीच काही कमी पडणार नाही. ही गुरुपौर्णिमा म्हणजे कोण? आपल्याला प्रथम गुरु लाभले ना, ते आपल्या आईवडील आहेत. आणि आईवडिलांना मनुष्यानं कधीच विसरू नये. पण या कलियुगामध्ये मनुष्य आईवडिलांच्या जवळ आहे का बरं? आईवडील वृद्धाश्रमामध्ये आहेत. मग तू भक्ती करून काही फायदा आहे का? जर तू भक्ती मार्गामध्ये आहे, समर्थ विचारांमध्ये आहे, आणि जर तुझ्या आईवडील तुझ्याजवळ नसतील ना, जर तुझ्या आईवडिलांच्या चेहऱ्यावर दुःख निर्माण होत असेल, तुझी पत्नी, तुझी मुलं आईवडिलांना वेगवेगळे काही अपशब्द बोलत असतील, तर तुझा जीवनाचा काहीच फायदा नाही, तुझ्या भक्ती मार्गाचा काही फायदा नाही. जर आपल्या आईवडिलांना आनंद निर्माण होत नसेल, समाधान निर्माण होत नसेल, त्यांच्या चेहऱ्यावर आनंद नसेल, तर तुझ्या भक्ती मार्गाचा काही फायदा आहे का? समर्थांनी सांगितलेलं आहे ना, आपले प्रथम गुरु म्हणजे आपल्या आईवडील आहेत. जर प्रत्येक मुलानं आपल्या आईवडिलांना बघा, पुढे समर्थांनी हे सुद्धा सांगितलेलं आहे, एक वेळेला तू भक्ती केली नाही तरी चालेल, आईवडिलांची सेवा आहे ना, हीच खरी भक्ती आहे. आणि प्रत्येक आईवडिलांना एक गोष्ट लक्षात घ्या, आपल्या मुलांना चांगले संस्कार द्यायचे असतील ना, तर लहानपणापासून समर्थ विचारांमध्ये आणा.
तुमची मुलं तुम्हाला कधीच सोडून जाणार नाही. म्हातारपणी तुमचा आधार नक्कीच बनतील. पण आज या कलियुगामध्ये आपण ते वातावरण बघतो का? अजिबात नाही. एक मूलही आपल्या आईवडिलांना जवळ घ्यायला तयार नाही, आपल्या सोबत घ्यायला तयार नाही. असं होतं का बरं? कारण त्यांना आपण फक्त शिक्षण दिलं, संस्कार शून्य केलं. शिक्षणानं मनुष्य फक्त पैसा कमवू शकतो. संस्कार करता येतात का बरं? अजिबात नाही. हे संस्कार देण्यासाठी फक्त समर्थ विचार गरजेचे आहेत. आणि हे समर्थ विचार आहेत ना, म्हणून आपल्या लहानपणापासून मुलांना समर्थ विचारांमध्ये आणा. बघा, तुमच्या जीवनामध्ये समाधान निर्माण होईल. तुमची मुलं वाईट मार्गावर जाणार नाही आणि तुमचा संसार आहे ना, तो सुखाचा होऊन जाईल. जय जय रघुवीर समर्थ.